तुम्ही पण ही हेअर केअर मिस्टेक करत असेल तर वर्षभरात तुमच्या टक्कल फिक्स. वेलकम टू पार्ट 2 ऑफ हेअर रिग्रोथ सिरीज. बरेच लोक हेअर फॉल होतो म्हणून हेअर कोंब करत नाही, पण डेली 50 to 100 केस कोंब केले तरी जळते, नाही केले तरी जळते. हे खूप नॉर्मल आहे. पण डेली कोंब केले तर स्कॅल्प ब्लड सर्क्युलेशन वाढून हेअर फॉलिकल्सला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स मिळतो. त्यामुळे हेअर ग्रोथ पण वाढतो, स्कॅल्पवर डेड स्किन सेल्स रिमूव्ह होऊन डॅन्ड्रफ सुद्धा होणार नाही. आणि रिपीटेड कोम्बिंग मुळे स्कॅल्प स्टिम्युलेटेड असतो, त्यामुळे तुम्ही वापरणारा मिनॉक्सिडिल, हेअर ऑइल, सिरम हे सगळं चांगलं ऑब्झर्व होतो. नंबर 2, डेली हेअर वॉश. तुमच्या स्कॅल्प टाईप माहिती करताना डेली हेअर वॉश केले तर एक्सेस ऑइली नाही, एसेन्शियल ऑइल पण निघून जाते. त्यामुळे ड्राय हेअर ब्रेकेज आणि स्कॅल्प इचिनेस वाढतो. नंबर 3, पूर डाएट. आपला केस केराटिन नावाच्या एका प्रोटीन पासून तयार होतो. तुम्ही कितीही अँटी हेअर फॉल शॅम्पू, सिरम्स, ऑइल्स हे सगळं यूज करा, पण तुमच्या हेअरला प्रोटीन नाही मिळत असेल तर काही उपयोग नाही. जर तुमच्या स्कॅल्प टाईप किंवा व्हेज अँड नॉन व्हेज मध्ये प्रोटीन रिच फूड्स काय आहे माहिती नसेल तर स्कॅल्प करून कॉमेंट करा, मी तुम्हाला DM करतो. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत पण शेअर करा. ही हेअर रिग्रोथ सिरीजला मिस नाही करायची असेल तर पेजला फॉलो करून ठेवा.